आपली दिसानी पंजाब 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 सबका लिसानी पंजाब 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 आपली निशाणी पंजा 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 अशा घोषणा या सगळे जे कार्यकर्ते आहेत ते देत आहेत आणि त्यांचे उमेदवार त्यांच्या सोबत आहेत. रॅलीच्या खरं म्हणजे तुम्ही तयारीमध्ये आहात आणि खूप घाई गडबडीची सगळी वेळ आहे प्रचाराची तुमच्या, तरीसुद्धा त्याच्यामध्ये आमचं काम आहे की तुम्हाला अडवणं आणि तुम्ही नेमके कशासाठी उभे आहात तर ह्या सगळ्याची माहिती घेणं. राहुल परिचित कार्यकर्ता आहे, पत्रकारांसाठी खूप वेळा आंदोलनं करणारा कार्यकर्ता आहे आणि सतत वेगळ्या विषयांवरती हा आंदोलनं करत असतो, आवाज उठवत असतो, व्यवस्थेबरोबर भांडत असतो. अधिकाऱ्यांबरोबर त्याचे अनेकदा संघर्ष झालेले आहेत आणि ह्या सगळ्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राहुल काटकर, ॲडव्होकेट रीटा तिवारी, वर्षा जाधव हे 3 उमेदवार आहेत. चौथा एक उमेदवार यांच्यासोबत होता परंतु काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा अर्ज बाद झालेला आहे. पण 3 उमेदवार या रिंगणामध्ये आहेत आणि लढत आहेत. राहुल, अनेक वर्ष सामाजिक कार्यकर्ता म्हणून तू या भागामध्ये काम करतो, तू वेगवेगळ्या विषयावर पण काम करत असतो, पण पर्टिक्युलरली या भागामध्ये तू काम करतोयस. निवडणूक लढवण्याचं कारण काय? निवडणूक लढवण्याचं कसं होतं, आज पण आपण अनेक वर्ष आले, आज मी स्वतः ह्या भागामध्ये 40 वर्ष झालं राहतोय, पण कुठे ना कुठे आहे ना एक मनाला खंत आहे. आज 40 वर्षानंतर पण आपण देश कुठे चाललाय आणि आज पण आपण आहे ना मूलभूत सुविधा जसे पाणी, रस्ते, गटर ह्याच्यासाठी झगडतोय. आज ते पण नाही भेटत आहे आपल्याला, तर कुठे ना कुठे आहे ना आपल्याला एक वंचित ठेवलं जात आहे. जिथं प्रस्थापित जे स्थानिक जे नगरसेवक आहेत त्यांनी कुठे ना कुठे आहे ना त्यांची काम करण्याची इच्छाशक्तीच नाही. तर इथं म्हणजे फक्त एक पैशाच्या जोरावरती ते इलेक्शन लढतायत आणि आम्ही आपल्या कामांच्या आणि आपल्या माणसांच्या जीवावरती इलेक्शन लढतोय. तुमच्याकडे जे लोकप्रतिनिधी होते आधी, तुमचा आरोप आहे की त्यांनी एकतर काम केलेलं नाही, त्याच्यानंतर पुढची 5 वर्ष निवडणूकच झालेली नाही, म्हणजे या भागाला लोकप्रतिनिधीच नव्हता. काय अवस्था आहे गेल्या 10 वर्षातली या भागाची? बघा, ह्या भागामध्ये आपला जो खडेगोलवली विठ्ठलवाडीचा जो भाग आहे, इथे कोणता एरिया आहे तो हा सगळा? खडेगोलवली, विठ्ठलवाडी, कैलासनगर, आशेला, चिंचपाड्यातला पण काही भाग आहे. तर इथे अनेक वर्षापासून आहेत ना एक सत्ताधारी नगरसेवक राहिलेले आहेत. बरं, आणि विशेष म्हणजे 2 उपमहापौर एकाच वार्डात, या भागाला एकदा दिलेले आहेत. स्थायी समिती सभापती जर ह्या भागामध्ये भेटतोय तर ते जे सत्तेमध्ये होते त्यावेळेस त्यांनी कितीतरी कामं करून आणता आले असते त्यांना, पण त्यांची इच्छाशक्ती नव्हती. त्यांना फक्त त्यांचे कामं, घरचे कामं करून घ्यायचे होते, त्यांचे प्लॉट सरळ करून घ्यायचे होते, त्यांचे खिशे भरायचे होते. प्रत्येक कामानंतर एक नवीन गाडी त्यांच्या दारामध्ये उभी राहते. हे कामं केलेत. पहिले इनोवा होती, फॉर्च्युनर आली, अच्छा, मर्सिडीज आली, रेंज रोवर यायला लागल्या. थोडाच तरी विकास झालेला आहे. हा त्यांचा स्वतःचा वैयक्तिक झालाय. आज प्रभागातल्या नागरिकांना कुठं ना कुठं फक्त ग्रहित धरलं जात आहे. अच्छा, तर त्यांच्यावरती फक्त एक पैशाच्या जीवावरती त्यांना एक कुठं ना कुठे हे दाखवतात की नाही आपण पैसे घेऊन निवडून देऊ. यहाँ पे जो रहने वाला जो क्लास है, कौन से किस टाइप का क्लास है? नौकरी करने वाले लोग हैं, व्यवसाय करने वाले लोग हैं, मोल मजूरी करने वाले लोग हैं, कौन से टाइप के लोग आपके मतदार संघ में? ये जो खड़े गौलोली में जो हमारा जो एरिया है जहाँ हम लड़ रहे हैं, हाँ। तो समझिए सब तरह के लोग हैं, छोटा मोटा धंधा भी कर रहे हैं, दुकान खोल के बैठे हैं, अच्छा। मजदूरी वाले भी हैं, बिजनेस वाले भी हैं, जॉब वाले भी हैं। हाँ। लेकिन सब यहाँ कहीं ना कहीं किसी न किसी परेशानियों को लेके हम लोग मतलब यहाँ पब्लिक हम लोग भी हैं जो टैक्स वगैरह सब भरते हैं, लेकिन जो हम भर रहे हैं हमारा जो मूलभूत अधिकार है जो हमें चाहिए वो यहाँ पे पूरा नहीं हो पा रहा है। अच्छा, हर पब्लिक पानी को लेके, गटर को लेके, कचरे को लेके हर तरह से यहाँ परेशान ही है। और ना ये जाके डायरेक्ट यहाँ के जो आज से 10 साल पहले नगर सेवक हो चुके हैं उनसे ये कोऑर्डिनेट नहीं कर सकते, उनको बाहर से ही भगा दिया जाता है। अच्छा, इनका संपर्क नहीं है, नहीं ये नहीं पहुंच ही नहीं पाते। नहीं पहुंच ही नहीं पाते सर, गेट तक भी नहीं पहुंच पाते, बोलते हैं ही नहीं, हाँ, वो है ही नहीं, वो यहाँ पे है नहीं, आप जाइए फिर कभी आइए। इस तरह से इंसान इतना परेशान हो चुका है यहाँ का कि अब वो मतलब उनसे एक तरह से उनके मन का ये हो गया कि अब हमें कुछ नया लाना है, तो उनसे हमारी यही उम्मीद है कि हमको आपका जो आपने पैनल बनाया है, आप जी। तीनों भी कैंडिडेट ऐसा दिख रहे हैं कि आप तीनों भी प्रोफाइल से दिख रहे हैं, एजुकेटेड कैंडिडेट हो। राहुल खुद ग्रेजुएट है कॉमर्स का, वर्षा जाधव मैडम भी उसने डिप्लोमा किया हुआ है, आप खुद एडवोकेट हो। जी आपको कानूनी अधिकारियों के बारे में, संवैधानिक अधिकारों के बारे में आपको पता है। जी
इस तरह से लोग नजरअंदाज करते हैं कॉमन पीपल को, जो आवाज नहीं उठा पाते उनके लिए लोक प्रतिनिधि होते हैं। जी, लेकिन आपकी बातों से ऐसा दिख रहा है कि लोक प्रतिनिधि ने अपना जो कर्तव्य है वो नहीं निभाया है वो सर। निभाया नहीं है। जी, निभाया नहीं है क्या उन्होंने। करना चाहिए था उन्होंने, और आप क्या करने जा रहे हैं? सर उन्हें जब ये नगर सेवक जिसके लिए चुने जाते हैं कि हम जिस जिस एरिया से हम चुने जा रहे हैं उनका विकास करें, उन्हें एक ऐसा बनाए कि 4 जन देखे तो बोले हाँ हमारा नगर सेवक हमारे लिए जो हमने जो चुन के लाए हैं, जो प्रतिनिधित्व हमने बराबर चुना है। लेकिन आज भी आप देखिए पूरा एरिया घूम लीजिए, हर जगह पे गंदगी आपको देखने को मिलेगी। हर व्यक्ति के मुंह में पानी की प्रॉब्लम, समय से लाइट की प्रॉब्लम, जबकि समय समय पे सभी लाइट बिल है, टैक्स बिल है, सभी भरते हैं। अगर हमारा पैनल चुन के आता है सर, तो हमसे जितना बेहतर बन पड़ेगा जो आज से 10 साल पहले नहीं हुआ है डेवलप। जैसे रोड को लेते हुए जो खड्डा है ज़्यादा या ब्रॉड नहीं है, और जो गटर की प्रॉब्लम है, बीच में समस्याएं हैं, पानी की समस्या है, उससे लेके मैं जो भी हमारे कानून का अधिकार मेरे साथ है, मैं उसको लेके फाइट करूंगी अपने पब्लिक के लिए। वर्षा मॅडम, मला सांगा की तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय? फॅमिली बॅकग्राऊंड आम्ही सर्वसामान्य लोकांवर सर्वसामान्य. सर्वसामान्य जाऊ. माझे मिस्टर जॉबला आहेत, सासू सासरे गावी. तुम्ही काय करता? मी हाऊस वाईफ आहे. हाऊस वाईफ आहात. हो तुम्ही चांगलं घर सांभाळत होतात व्यवस्थित, हो बरोबर आहे की नाही? हो. तर हे तुम्ही आपण घर सांभाळणं हो. सोडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये का आला? कारण काय? हे आपण घरी जसं स्वच्छ, आता माहिती बाहेर सिच्युएशन काय आहे, बरोबर. म्हणजे आता हे तर माहिती चाळीमध्ये कशी सिच्युएशन आहे, गटर ओपन आहेत, म्हणजे छोट्या छोट्या मुलांना प्रॉब्लेम होतो. माझ्याकडे माझा पण मुलगा छोटा आहे, अच्छा. घरी मच्छर आले तर प्रॉब्लेम होतो आपल्या, त्यांना आजारी पडतात, हे करतात. चाळीमध्ये पण खूप सर्व छोटे म्हणजे छोटे मुलं तुमच्या आहेत. मुलांची जी तुम्हाला काळजी होती हा मग ती आपण काळजी आता हो. सगळ्या मुलांची झाली. हो 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 हो. त्या हिशोबाने आपण म्हणजे प्रयत्न करू शकतो. जर आपल्याकडे अधिकार असेल तर आपण त्या दृष्टीने त्यांच्यासाठी प्रयत्न करू शकतो. राहुलजी, या भागामध्ये शाळा आणि आरोग्य म्हणजे प्राथमिक दवाखाने, शाळा, या संपूर्ण परिसरामध्ये काय परिस्थिती आहे? लोकांना प्राथमिक शिक्षणाची काय व्यवस्था आहे? आज प्राथमिक शिक्षण पण कसे, मी स्वतः पण इथंच लहानाचा मोठा आलो, इथंच शाळेमध्ये शिकलो. हा राजा शिवाजी शाळा आहे, तिथे शिकलो. त्यावेळेस एक चांगली शाळा होती, पण कुठे ना कुठे ना हे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी जे सरकारी शाळा झाले, जे परत खाजगी पण काही होते चांगल्या शाळा, त्या कुठे ना कुठे ना दडपून एक त्यांचं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करून आहे ना वेगळ्या शाळा निर्माण करतात, बरं. जिथं भरमसाठ फी लागता येईल. इथे मुलांना आज जर म्हणजे ह्या काय- ज्या सर्वसामान्यांसाठी ज्या शाळा होत्या त्या त्यांनी संपून टाकल्या संपूर्ण टाकलेलं आहे. आणि कमर्शियल शाळा, कमर्शियल शाळा चालू, आणि ते पण म्हणजे इथे आपल्या प्रभागात नाहीये, आपल्या प्रभागाच्या थोडं पुढे जाऊन लांब जावं लागतं. हा थोडं लांब जावं लागतं. आणि प्रत्येकाला एक आशा असते की बाबा माझा घरचा मुलगा एक चांगल्या शाळेमध्ये शिकावा, त्याने चांगलं काहीतरी शिक्षण घेऊन मोठा व्हावा. तर त्या हिशोबाने सगळेजण जातात. आज आणि पण आपल्या प्रभागामध्ये एक सगळा मिडल क्लास वर्ग आहे, तर त्यांना आहे ना प्रत्येकाला तेवढी कॅपॅसिटी नाहीये फायनान्शियली. तर मग कुठे ना कुठे एक शिक्षण सुविधा सुधारण्यासाठी लायब्ररी झाल्या, ह्या वाचनालय वेगवेगळे हे उभारायची गरज आहे काळाची. पण ह्याच्या अयोध्यामध्ये हे सगळे विषय आहे. नक्की आम्ही पहिलं प्रायोरिटी म्हणजे विद्यार्थ्यांना शिकून कुठे कुठे पोचायला पाहिजे, काय करावं, त्यांनी ज्ञान घ्यावं. आज बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला काय शिकवलं ते आकस्मित आणावं. शिवाजी महाराजांनी आपल्याला लढायला शिकवलं, तर कुठल्या प्रकारे लढायचं, कुठल्या आपल्यावरती जे अत्याचार होतात त्यावेळेस आपल्याला प्रत्येक वेळेस लढायला शिकवलं, हे सगळं त्या मुलांना सगळ्यांना शिकवायला पाहिजे. आज कुठे ना कुठे ना पण यांनी एक आपला जो परिसर आहे ह्या सगळ्यांना नष्ट करून सर्व जे मुलं आहेत, आज लहान लहान मुलं नशेच्या आहारी चालले, गुन्हेगारी वाढत चालली. खडेगोलवली म्हणजे ना, आज जर तुम्ही स्वतः पण जर क्राईम रेट जर घेतला पोलीस स्टेशन मधनं पण, तर खडेगोलवली एकदम टॉपला असेल. खडेगोलवली, विठ्ठलवाडी, आपल्या पालकांना ती सुद्धा चिंता आहे, आपली मुलं गैरमार्गाला गैरमार्गाला. आज ह्यांनी काय केलेलं आहे, काही प्रत्येक जागेवर कचरकोंडी झालेल्या आहेत, अंधार ठेवलेले आहेत, लाईट नाही ठेवलेले, हे त्यांची बसायची सोय करून ठेवलेली आहे. अच्छा. गुन्हेगार तिथंच बसतात. गुन्हेगारांना सुविधा आहे, गुन्हेगारांसाठी सुविधा करून ठेवलेली आहे. लोकांना सुविधा नाहीये. लोकांच्या सुविधा नाहीये, गुन्हेगारांच्या मुझे आप एक सुविधा बात करून बताइए कि अभी जो आज की राजनीति पूरी पैसे की बोलबाले की राजनीति है, पूरे पैसे की सर। जबरदस्त पैसा लोग चलाते हैं, जो बड़ी बड़ी पार्टी है उनके पास में बहुत सारा ढेर सारा पैसा बांट है। बिल्कुल बिल्कुल सर। आप एकदम कॉमन घर से हो, राहुल मैडम भी है, वर्षा जी। मैडम, तो कैसे निपटोगे आप ये? सर ये जो पहले पैसे के जोर पे जो नगर सेवक बने हुए हैं, उनका ये भी कहीं ना कहीं मानना है कि हमने पैसे के जोर से वोट पाया है, तो पैसे के जोर से हमको वोट मिला है तो हमारा काम वहीं ख़त्म होता है। लेकिन सर हम अपनी मेहनत से, अपने कार्य से, अगर हमें जनता चुन के देती तो सर जो इस एरिया के लिए, हमारे खड़े गलौली के लिए, जो हमारे जनता के लिए अच्छा होगा,
हम उतना बेहतर से बेहतर यहाँ से, चाहे खुला हुआ गटर हो, लाइट का प्रॉब्लम हो या पानी के समय का प्रॉब्लम हो सर, उसे और बेहतर बनाएंगे। और जगह जगह पे जहाँ सीसीटीवी कैमरा, जैसे अभी राहुल काटकर जी ने बोला कि ऐसी जगह लाइट नहीं है जहाँ ड्रग्स लेने वाले या नशा करने वाले बच्चे, मतलब खुद माता पिता परेशान है, हम खुद परेशान है कि आने वाले समय में हमारे बच्चों को क्या होगा। तो ऐसी जगह पे हम जैसे मतलब लाइट की व्यवस्था करेंगे, जगह जगह पे सीसीटीवी कैमरा की व्यवस्था करेंगे कि कैसे हो सके, और 8-9 बजे के बाद कुछ ऐसी सुविधा करेंगे कि पब्लिक जो बच्चे हैं वो बिना कारण बाहर ना जाएं। तुमच्यासारखी एक गृहिणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेली आहे, मोठं आव्हान आहे। एवढ्या सगळ्या करोडपती आणि करोडो रुपये लोक खर्च करत असतात, तुम्ही लोकांना काय अपील कराल? एक गृहिणी म्हणून तुम्ही उमेदवारात काय अपील कराल तुम्ही? एक विश्वास आहे। आता काल मी एका ठिकाणी गेलेले, तर म्हणजे मी सांगितलं, इंट्रोडक्शन दिलं, सर्व सांगितलं, तर त्या बोलले की मैं वोट ही नहीं करूँगी। अच्छा, 4 महीने से मेरे हस्बैंड बीमार है। मैं उनको बहुत जगह लेके गई, कोई नगर सेवक नहीं मिला, तो मैंने हेल्थ साठी काही काही बॅकअपच नाही मिळाला। तर हो, सुविधा नाही आहे, काही नाही। ती बोलली की नगरसेवक कुठे, म्हणजे मिळालंच नाही आम्हाला, कोणीच नाही हेल्प केली। म्हणजे मी कोणासोबत सेलिब्रेट करू, कारण दोघंच होते ते, कोणासोबत सेलिब्रेट करणार, कोणासोबत म्हणजे बाहेर जाणार। तर तिला सांगितलं की आम्ही करू शकतो, तर म्हणजे आता तर आमच्याकडे अधिकार नाही, सत्ता नाही, तर जर चान्स मिळाला तर आम्ही करू शकतो की म्हणजे हेल्प करू शकतो। असं म्हणणे की सामान्य लोकांनी, सामान्य व्यक्तीला अधिकार दिले पाहिजे। हो, म्हणजे आम्हाला जर दिले अधिकार तर आम्ही तुम्ही समजू शकता। हो, व्यथा समजू शकतो, कारण आम्ही पण त्यातूनच गेलेलो आहे, एक्झॅक्ट, ते समजू शकतो। वर्षा जाधव यांचं हे वाक्य खूप महत्वाचं आहे की आम्ही त्याच्यातूनच गेलेलो आहे। म्हणजे हे जे सगळे उमेदवार आहेत, मग राहुल काटकर असेल, रीटा तिवारी असतील किंवा वर्षा जाधव असतील, तर हे सगळे जे तिघही उमेदवार आहेत ते ह्या सगळ्या भागांमध्येच राहणारे आहेत। इथले जे प्रश्न आहेत ते त्यांचे सुद्धा प्रश्न आहेत। ते बंगल्यामध्ये AC मध्ये राहत आहेत आणि गरिबांबद्दल बोलतायत, असं चित्र नाही आहे। ज्यांचे जे प्रश्न आहेत ते लोकांचे प्रश्न असल्यामुळे त्यांचा आवाज जो आहे तो सुद्धा तितकाच प्रामाणिक आहे, मनातून तळमळीने आलेला आवाज आहे। आता हा आवाज मतदारांपर्यंत किती पोचतो आणि ह्या आवाजाला मतदार किती प्रतिसाद देतात हे आपल्याला निवडणुकीच्या निकालानंतर दिसणार आहे।